पहा मुलांनो, मागील तासाला आपण स्टँडर्ड 10चा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स हे आपण या ठिकाणी पाहत होतो। त्यामध्ये आपण 6 जे इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले होते ते आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे। आज आपण 7वं जे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सोडवायचे। आता हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, पहा सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत 99x + 101y = 499। सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेला आहे 101x + 99y = 501। मग ही जी काही दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेली आहेत हे दोन इक्वेशनला या ठिकाणी नंबरिंग द्यायचे। याला म्हणायचे इक्वेशन नंबर 1, याला म्हणायचे इक्वेशन नंबर 2। या दोनही इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी हा जो x हा जो व्हेरिएबल आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये x हा जो व्हेरिएबल आहे त्याचे जे कोएफिशियंट आहेत हे या ठिकाणी इंटरचेंज झालेले आहेत। या ठिकाणी 99x आहे, या ठिकाणी 101x आहे। आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी सुद्धा y चे जे व्हेरिएबल आहेत ते सुद्धा y हा जो व्हेरिएबल आहे त्याचे जे कोएफिशियंट आहे हे सुद्धा इंटरचेंज झालेले आहेत। या ठिकाणी 101, या ठिकाणी 99, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा इंटरचेंज झालेले आहे। मग जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण हे विचारलं जातं त्यावेळी या दोन इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची आणि ॲडिशन करून आपल्याला आणखी एक थर्ड इक्वेशन मिळेल। त्यानंतर सबट्रॅक्शन करून आपल्याला फोर्थ इक्वेशन मिळेल। त्यानंतर थर्ड आणि फोर्थ जशी आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवतो त्या पद्धतीने ती सोडवायची आणि त्याच्यावरून आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी दोन इक्वेशन्स दिलेली आहेत ही या ठिकाणी सॉल्व करायची। आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपल्याला जी काही इक्वेशन्स दिलेल्या आहेत त्यांची पहिल्यांदा काय करायची, ॲडिशन करायची। इथे लिहायचं मग ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2। आता ॲडिशन करताना एका खाली एक मांडून घ्यायचे। 99x + 101y = 499। त्यानंतर 101x + 99y = 501। आता दोघांची काय करतोय आपण, ॲडिशन करतोय। मग ॲडिशन करताना या ठिकाणी साइन मात्र या ठिकाणी चेंज होणार नाही कारण आपण काय करतोय, फक्त ॲडिशन करतोय। मग 101 + 99 या ठिकाणी किती येतील, मग 200। 200x प्लस या ठिकाणी पण 101 99 या ठिकाणी किती येतील, 200y = आता 499 + 501 या ठिकाणी 499 + 1 500 500 + 500 किती आले, 1000। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 200 आलेला आहे, या ठिकाणी 200 आलेला आहे आणि हा जो 1000 आहे हा 200 च्या पाड्यामध्ये किंवा टेबलमध्ये आपल्याला दिसून येईल। मग या ठिकाणी हे जे काय आलेलं इक्वेशन आहे या इक्वेशनला 200 ने काय करायचंय, डिवाइड करायचं। मग इथं लिहायचं डिवाइडिंग द गिव्हन इक्वेशन बाय 200। 200 ने काय करायचंय, डिवाइड करायचे। पहा या ठिकाणी 200x
अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 प्लस 100 अपॉन 200 कॅन्सल झाले, कारण एक न्यूमरेटरला आहे एक डिनॉमिनेटरला आहे, हा कॅन्सल झाला. त्यानंतर हे 2 शून्य गेले, त्यानंतर बे 5 10, म्हणजे इथे किती आलं x प्लस y इज इक्वल टू 5. याला म्हणायचंय इक्वेशन नंबर 3. पहा या ठिकाणी ॲडिशन करून आपल्याला काय मिळाले, इक्वेशन नंबर 3 मिळाले. आता या ठिकाणी 2 जी काही इक्वेशन्स आहेत त्यांची काय करायची, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. पहा इथं लिहायचंय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. पहा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. मग 1 पहिल्यांदा मांडून घ्यायचं. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. त्यानंतर 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता दोन्ही या ठिकाणी आपण इक्वेशन्स मांडून घेतले. हे आहे इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे इक्वेशन नंबर 2. याच्यावरून सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी काढायचे. या ठिकाणी ॲडिशन करून आपल्याला काय मिळालेलं आहे, इक्वेशन नंबर 1. आता सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 मिळालेला आहे. ॲडिशन करून सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळवायचं आहे. मग या ठिकाणी जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा साइन हे प्रत्येकाचे काय करायचे, चेंज करायचे. मग या ठिकाणी जे काही सेकंड इक्वेशन आहे त्या प्रत्येक टर्मचे जे साइन आहे ते आपण चेंज केले. त्यानंतर 99 100 आणि 101 यांची सबस्ट्रॅक्शन करायची. 101 मधून 99 गेले, या ठिकाणी पहा मायनस साइन आहे, या ठिकाणी प्लस साइन आहे, म्हणजे या ठिकाणी 101 मधून 99 काय करायचे, मायनस करायचे. या ठिकाणी किती उरले, या ठिकाणी 2x. आता 2 ला साइन देताना पहा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं साइन द्यायचं, म्हणजेच काय येईल -2x. त्यानंतर या ठिकाणी पण मोठी संख्या कोणती आहे 101, त्याचं साइन कोणतं आहे प्लस, म्हणून या ठिकाणी कोणतं साइन येईल प्लस. या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह नंबर दोघांची काय करायची सबस्ट्रॅक्शन. 101 मधून 99 गेले, या ठिकाणी 2y उरले. या ठिकाणी पहा 2y इज इक्वल टू, आता 499 आणि सेकंड इक्वेशन मध्ये काय दिलेले आहेत 501 यांची सबस्ट्रॅक्शन या ठिकाणी किती येईल मग 2. मग आता साइन द्यायचे आपल्याला, परत मोठ्या संख्येचं साइन, म्हणजेच की त्याला -2. इथं पण इक्वेशन जे आहे त्याला कितीने डिवाइड करावे लागेल आपल्याला 2 ने, म्हणजे या ठिकाणी करायचंय डिवाइडिंग गिवन इक्वेशन बाय 2. पहा -2x अपॉन 2 प्लस 2y अपॉन 2 इज इक्वल टू -2 अपॉन 2. न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला. या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर, या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर, या ठिकाणी किती आला -1, या ठिकाणी पण किती आला -1, म्हणजेच -x प्लस y इज इक्वल टू -1. हे आलं इक्वेशन नंबर 4. समजलं इथपर्यंत. आता हे जे इक्वेशन नंबर 4 आहे आणि इक्वेशन नंबर 3 आहे हे दोन आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. पहा आता इक्वेशन नंबर 4 इथं -x आलेला आहे, इक्वेशन नंबर 3 मध्ये इथं x आलेला आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 ची आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी
ॲडिशन करता येईल. इथं लिहायचं आहे मग ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. मग या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 कोणतं दिलेलं आहे आपल्याला? x + y = 5, त्यानंतर -x + y = -1. आता या ठिकाणी दोघांची काय करायची आपल्याला? ॲडिशन करायची. -x + x कॅन्सल झाला, +2y. आता या ठिकाणी y दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, दोघांची ॲडिशन होईल. y + y = 2y = 5 मधून 1 मायनस झाला, किती शिल्लक राहिला? या ठिकाणी 4 शिल्लक राहिला. म्हणजेच 5 - 1 = 4. म्हणजेच इक्वेशन आपल्याला काय मिळालेलं आहे? 2y = 4. आता पहा या ठिकाणी 2y = 4. म्हणजेच y = काय येईल या ठिकाणी? 4/2. 2 दुने 4. म्हणजेच y = किती मिळाला आपल्याला? 2 मिळाला. y = 2. समजलं असेल इथपर्यंत? आता या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. मग x ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी कुठल्याही इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1, 2, 3 आणि 4 यापैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू टाकून द्यायची. मग या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर 3 सोपं आहे. मग या ठिकाणी लिहा पुटिंग y = 2 in इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवून द्यायची. काय येईल मग इक्वेशन नंबर 3? x + y = 5. म्हणजे या ठिकाणी काय येईल? x + y ची व्हॅल्यू 2 = 5. त्यानंतर x = 5. आता हा जो 2 आहे हा आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे +2 चा काय होईल? -2. हेन्स x = 5 - 2 किती आला या ठिकाणी? 3 आला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी 2. म्हणजेच दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत त्याचे जे सोल्युशन्स आहेत ते काय मिळतील आपल्याला? 3 आणि 2. म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल? x, y = 3, y ची व्हॅल्यू किती आहे? 2. is the solution of given इक्वेशन. पहा इथपर्यंत समजलेलं असेल. या ठिकाणी व्हिडिओमध्ये परत त्या ठिकाणी काही अडचण असेल त्या ठिकाणी परत व्हिडिओ पाहून आपण या ठिकाणी जे काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन या ठिकाणी करू शकतो. आणि अशाच पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 हा जो आहे हा या ठिकाणी आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.